When one end of a capillary is deep in water, the height of water column is h. The upward force of 10 raised to power 5 dyne due to surface tension is balanced by the force due to weight of water column. The inner circumference of the capillary is. They are asking us to find out the circumference of capillary म्हणजे 2 पाय r ची व्हॅल्यू आपल्याला ते विचारत आहे. आता इथे काय आहे एका कॅपिलरी मध्ये जे लिक्विड आहे ते त्याचं वेट खाली असणार mg आणि वरती जे आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हे दिलंय 105 डाय म्हणजे mg इक्वल्स टू 105 आपण म्हणू शकतो. ओके आणि हे जे आहे 105 दिस इज फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अँड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज वॉट इट इज टेन्शन इनटू लेंथ आणि ते लेंथ काय असणार आहे 2 पाय आर. ओके सो 2 पाय आर ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. इट इज 105 हे डाईन मध्ये दिलं आहे. ठीक आहे तर याला जर कन्वर्ट करायचं आहे न्यूटन मध्ये म्हणजे 10 रेस टू पॉवर मायनस 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण 1 न्यूटन म्हणजे 10 रेस टू पॉवर 5 डाईन होते तर 1 डाईन म्हणजे 10 रेस टू पॉवर मायनस 5 न्यूटन होणार डिवायडेड बाय टेन्शन आणि टेन्शन इथे दिलं आहे इट इज 7 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 2 तर हे किती बनेल इट इज 7 15 जा सो इट इज 15 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 3 याला मी लिहू शकतो 1.5 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 2 म्हणजेच काय हे आलं मीटरमध्ये आपल्याला ऑप्शन्स जे दिले ते सेंटीमीटरमध्ये म्हणजेच किती सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर.